Question 3. Find the equation of the tangent. Question 3. Find the equation of a tangent. Equation of a tangent. Tangent to the circle. To the circle x square plus y square minus 3x plus 2y equal to 0 at the origin. आता इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द टँजेंट इक्वेशन काढायचं आहे टँजेंटचं इक्वेशन काढायचं आहे आणि सर्कलचं आपल्याला इक्वेशन दिलेले आहे. सर्कलचं इक्वेशन काय आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 3x प्लस 2y इक्वल टू 0 हे इक्वेशन सर्कलचं आहे. इक्वेशन ऑफ द सर्कल ह्यावरून आपल्याला टँजेंटचं इक्वेशन काढायचं आहे आणि find the equation of a tangent to the circle x square plus y square minus 3x plus 2y equal to 0 at the origin. At the origin means what? That tangent passing through origin. Therefore here take x1 equal to 0 and y1 equal to 0 because coordinates of the origin are 0 and 0. Equation of the circle is x square plus y square minus 3x plus 2y equal to 0. Now when equation of the circle is x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0, then tangent to that circle is at x plus x1 plus y1 plus g in bracket x plus x1 plus 2 plus f in bracket y plus y1 plus c equal to 0. Now this is the equation of tangent. When equation of the circle is x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. म्हणजे ह्या सर्कलचं इक्वेशन आहे ह्याला जो टँजेंट आहे त्याचे इक्वेशन हे आहे. तर इथे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे g आणि f आणि c ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. g f आणि c ची व्हॅल्यू काढायची. ती कशी काढणार आपण तर कंपेअर करायचं आपल्याला तुलना करायची. Comparing these two equation of the given circle and equation of the circle ह्या दोन्ही इक्वेशनची आपल्याला काय करायचे कंपेअर करायची आणि त्यावरून आपल्याला इथे g ची व्हॅल्यू मिळेल f ची व्हॅल्यू मिळेल आणि c ची व्हॅल्यू मिळेल. x square plus y square minus 3x plus 2y equal to 0. Comparing with x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. ह्या दोन इक्वेशनचं कंपेअर करायचं. हे इक्वेशन सर्कलचं आहे हे पण इक्वेशन सर्कलचं आहे. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनची ह्या इक्वेशनची कंपेअर करायची तुलना करायची. इथे x स्क्वेअर आहे x स्क्वेअर आहे y स्क्वेअर आहे y स्क्वेअर आहे. इथे मायनस 3x आहे आणि इथे 2gx आहे. x कट होतील therefore minus 3 equal to 2g. therefore g equal to minus or negative 3 upon 2. आता इथे आपल्याला g ची व्हॅल्यू समजली. f काढू आता आपण comparing y terms 2f or 2fy equal to 2y. 2y equal to 2fy. Therefore f equal to 2 divided by 2 means 1. 2 divided by 2 equal to 1. F equal to 1. The C
आता इथे सी ची व्हॅल्यू काही इथे कोणतीच व्हॅल्यू नाही, तर आपण काय घ्यायचंय 0 घ्यायचे, 0 घ्यायचे, c इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मध्ये x1 y1 आपल्याला लागणार आहेत, x1 आणि y1. g f आणि c ची आपल्याला व्हॅल्यू कळली. आता x आणि x1 काय घ्यायचंय, तर ओरिजिनला तो टँजेंट आहे, म्हणजे ओरिजिन मधून तो टँजेंट जातो आणि तो सर्कलला टच होतो. मग आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय आहे, 0 आणि 0. therefore x1 equal to 0 and y1 equal to 0. ह्या सगळ्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये आता आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहेत, ठेवायचे आहेत आणि मग इक्वेशन ऑफ द टँजेंट आपल्याला मिळणार आहे. Put g equal to -3/2, f equal to 1, c equal to 0, x1 equal to 0, y1 equal to 0 in the equation. x x1 plus y y1 plus g in bracket x plus x1 plus f in bracket y plus y1 plus c equal to 0. Therefore x into 0 plus y into 0, x1 is 0, y1 is 0 plus g x plus x1, x plus x1, g ची व्हॅल्यू लिहायची, g equal to -3/2 in bracket x plus x1, x1 is 0 plus f is 1, f equal to 1 in bracket y plus y1, y plus 0, y1 is also 0, x1 is also 0 and c is also 0. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचे, सोपं रूप द्यायचे. x into 0, x गुणिले 0 म्हणजे 0, y गुणिले 0 म्हणजे 0, -3/2 into x, -3/2 x, -3/2 into 0 म्हणजे 0. मी तर आपण 0 लिहू, प्लस 1 into y, y प्लस 1 into 0, 0 प्लस 0 इक्वल टू 0. ह्या सगळ्या टर्म कट होतील. मग -3/2x प्लस y इक्वल टू 0. हे इक्वेशन मिळाले. हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. तर इथे आपण ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू, LHS ला आणि RHS ला. ह्याला मल्टिप्लाय करू, -3x प्लस 2y इक्वल टू 0. आता परत ह्याला आपण मल्टिप्लाय करू -1 नी LHS आणि RHS ला, म्हणजे -1 into -3x प्लस 2y इक्वल टू 0. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, मायनस मायनस प्लस, प्लस 3x minus 2y minus 1 into 2y minus 2y equal to 0. And this is the equation of tangent to the circle x square plus y square minus 3x plus 2y equal to 0 at the origin. 3x minus 2y equal to 0 is the equation of the tangent. हे टँजेंटचं इक्वेशन आहे. स्पर्शिकाचं, वर्तुळाच्या स्पर्शिकाचं इक्वेशन समीकरण काय आहे? 3x - 2y = 0. की ज्या वर्तुळाचं समीकरण किंवा इक्वेशन हे x वर्ग अधिक y वर्ग वजा 3x अधिक 2y = 0. आणि ती स्पर्शिका ओरिजिन म्हणजे केंद्रातून जाते, ज्याचे निर्देशक आहेत 0 आणि 0.